स्वराज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। सर्वसामान्यांचा आवाज, निर्भीड, बेधडक, स्वराज मराठी। हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार मराठवाड्यात मागील 2 ते 3 दिवसापासून अवकाळी पावसाचा जोर पाहायला मिळतोय आणि त्याच पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यातील भोकरदन, जाफराबाद, बदनापूर या तालुक्यात आज सकाळी झालेल्या अवकाळी पावसानं शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय। बदनापूर तालुक्यातील बावणे पांगरी परिसरात झालेल्या अवकाळी पावसानं शेतकऱ्यांनी पेरलेल्या रब्बी पिकांना मोठा फटका बसलाय। बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहर पोलिसांनी रात्री मोठी कारवाई केली। हरियाणाचा एक ट्रक पोलिसांनी संशयावरून पकडला। त्यात पोलिसांना प्रतिबंधित गुटखा आणि तंबाखू आढळून आला। हा एकूण मुद्देमाल तब्बल 86 लाखांचा आहे। भिवंडी तालुक्यातील वळपाडा परिसरात गोबल कॉम्प्लेक्स मधील भंगारच्या गोदामाला भीषण आग लागली आहे। मध्यरात्रीच्या सुमारास आग लागली असून आगीचं कारण अस्पष्ट। 3 भंगारचे गोदाम व शुभम इंटेरियर सोल्युशन कंपनीला लागली भीषण आग। या आगीमुळे आसपासच्या परिसरातील घरांना देखील झळ। गोदामात मोठ्या प्रमाणात कागदी पुठ्ठे व प्लास्टिक वस्तू साठवणूक। या आगीत भंगार गोदामाचं इंटेरियरचं शोरूम जळून खाक। आज आपण लोकशाही जपण्यासाठी काम करतोय। सामान्य माणसाच्या मनामध्ये ईव्हीएम विषयी एक शंका उपस्थित झाली आहे। लोकशाहीमध्ये शंका असणं योग्य नाही। नेत्यांच्या मनातच नाही तर सामान्य माणसाच्या मनात देखील शंका आहे। ही गोष्ट लोकशाहीसाठी योग्य नसल्यानं निवडणूक आयोगाने ही शंका दूर करावी। अंबरनाथ पश्चिम येथून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। खासगी संस्थेच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या 3 अल्पवयीन विद्यार्थ्यांसोबत शिक्षकाने लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला। विद्यार्थी शाळेत जात नसल्यानं खेळाचं प्रशिक्षण देणाऱ्या शिक्षकानं विद्यार्थ्याकडे विचारपूस केली। यावेळी हा धक्कादायक प्रकार समोर आलाय। या प्रकरणी नराधम शिक्षकाविरोधात अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी नराधम शिक्षकाला अटक केली। नव्या तंत्रज्ञानाचा पुरस्कार हा राजीव गांधींनी केला। भारतामध्ये कॉम्प्युटर तंत्रज्ञान अशी वाटचाल त्यांनी सुरुवात केली। राजीव गांधीनंतर राहुल गांधी, पण बापाने आणलेल्या तंत्रज्ञानाला मुलगा विरोध करतोय। या महाराष्ट्र आणि देशामध्ये तंत्रज्ञानाचा अपमान करणारा राहुल गांधी आहे। शरद पवार यात माहिर आहेत, कारण त्यांचं शिक्षण त्याच विद्यापीठाचं लबाडाचं विद्यापीठ नावाचं आहे। त्यामध्ये त्यांचं शिक्षण झालंय। त्यामुळे फेक नॅरेटिव्ह कसा लोकांच्यात पसरवायचं काम गेली 50-60 वर्ष त्यांनी केलंय। गोंदिया जिल्ह्यातील कुडवा येथे रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्या 6 टिप्परवर कारवाई। गोंदिया जिल्ह्यातील वैनगंगा व पांगोली नदी पात्रातून गेल्या अनेक दिवसांपासून चोरटी वाहतूक सुरू होती। याच पार्श्वभूमीवर रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांवर जिल्हाधिकारी तसेच अप्पर तहसीलदार गोंदिया यांच्या पथकानं मोठी कारवाई केली। गोंदियाच्या डांगुर्ली घाट येथून नागपूरकडे जात असलेल्या या रेतीच्या 6 वाहनांना थांबवून त्यांची चौकशी केली असता विनापरवाना वाहतूक करत असल्याचं लक्षात आलं। या सर्व वाहनांना डिटेन करून गोंदियाचे जिल्हाधिकारी कार्यालयात लावण्यात आलंय। नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील काही गावांमध्ये पारंपरिक पानमळ्याची शेती केली जाते। लागवड खर्च मोठा असला तरी उत्पन्न चांगलं मिळतं। मात्र हवामान बदल व पानमळ्यावर आलेल्या रोगराईमुळे पानवेळी वाळून गेल्या। त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी पानमळे तोडून काढले। लाखो रुपयांचा खर्च करून शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलाय। शासनाने पानमळा उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी आता शेतकरी करतात। कोथळे येथे शेतात खतावणीसाठी बसवण्यात आलेल्या मेंढरांच्या कळपातून शुक्रवारी भर दुपारी 2च्या दरम्यान 3 चोरट्यांनी मोटरसायकलवरून कोकरू चोरून नेण्याची घटना घडली आहे। चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत। दिवसा घडलेल्या या प्रकारामुळे मेंढपाळांच्यात घबराट पसरली आहे। पोलिसांनी चोरट्यांचा शोध घ्यावा अशी मागणी होती आहे। विधानसभा निकालानंतर माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांनी जळगाव पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली। यावेळी त्यांनी महायुती सरकार लाडक्या बहिणींमुळे निवडून आलं असून त्यात ईव्हीएमचा देखील घोळ होऊ शकतो असं सांगत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे माझे चांगले संबंध आहेत। त्यांच्यात आणि माझ्यात तात्विक मतभेद आहेत। भविष्यात ते तात्विक मतभेद आम्ही मिटवू शकतो अशी प्रतिक्रिया माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांनी दिली आहे।